महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व अंशतः अनुदानित व विना अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान मिळावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। गुरुवारी भर पावसातही ठिय्या मांडत शिक्षक आक्रमक झालेले पाहावयास मिळाले। ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील विविध विभागांतील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत। शिक्षक आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 तारखेला कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व आंदोलक धोधो बरसणाऱ्या पावसातही आझाद मैदानावर बसून होते। विशेष म्हणजे महिला शिक्षिकाही खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या होत्या। हे शासन आणखी किती दिवस राज्यातील विना अनुदानित शिक्षकांची अवहेलना करणार आहे असा प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रातील शिक्षकांना पडला आहे। त्यामुळे जोपर्यंत शिंदे पवार फडणवीस सरकार राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। आम्हाला आता आश्वासन नको ठोस कारवाई हवी आहे असा संतप्त सूर आंदोलक शिक्षकांतून उमटू लागला आहे। पावसाळी अधिवेशनात तातडीने अनुदानाचा प्रश्न निकाली काढा अशी मागणी कृती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे यांनी यावेळी केली। या प्रसंगी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे, पुंडलिक रहाटे, राजेंद्र मोरे, बिंदगे, सावंतामाळी, पानसरे, संदीप कांबळे, धनाजी साळुंखे, गुलाब पाल, शिल्पा सी, रोहिणी म्हस्के, गणेश झगडे, निलेश पवार, सुजाता परब, राठोड मॅडम यांसह शेकडो अंशतः अनुदानित बांधव आझाद मैदानावर उपोषणास्थळी बसले होते। मागण्या मान्य होईपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती कृती समितीने अग्रलेखच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे।